लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये हप्ता वितरण कोणत्या वेळेत जमा होणार आहे? लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे, कारण जे काही पैशांचे वितरणाबाबत नवीन शासन निर्णय 24 तारखेलाच आला होता व लाडक्या बहिणींना आता प्रश्न आहे की हे पैसे नक्की कधी मिळणार आहे. दोन्ही महिन्याचे पैसे म्हणजेच काय फेब्रुवारी व मार्च महिन्याचे पैसे जमा होणार का, किंवा जे पेंडिंग हप्ता आहे त्याबाबत काय अपडेट आहे का, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही योजना यात्राला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब फॉलो करून घ्यायचं आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे लाडक्या बहिणींनो, कोणतेही पार्ट स्किप करू नका. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये हप्ता येणार असल्याची माहिती मिळत आहे. काही प्रसार माध्यमातून हे सुद्धा सांगितलं जात होते की एकत्रितपणे 3000 रुपये जमा होतील, परंतु ज्यावेळेस 24 तारखेला सामाजिक न्याय व विषय सहाय्य विभागाकडून निधी वितरित केली गेली, ज्यामध्ये 277.26 कोटी इतका निधी लाडक्या बहिणींसाठी म्हणजे महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेली आहे. अजून एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींनो, यावेळेस निधीचं जे वितरण आहे ते जास्त प्रमाणात झाल्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन कमी झालेलं आहे. म्हणजेच काय, जानेवारीमध्ये फक्त आणि फक्त 97.46 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला होता, मात्र आता यावेळेस 277 हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निधी महिला व बालविकास विभागाला देण्यात आला आहे. आता फरक म्हणजे काय, ज्या लाडक्या बहिणींची KYC दुरुस्ती प्रक्रिया झालेली आहे, जे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू झाली होती व बऱ्यापैकी लाडक्या बहिणींना काय झालेलं आहे, KYC दुरुस्ती प्रक्रिया झाली असल्यामुळे आता त्यांचे सुद्धा पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे लाडक्या बहिणींनो, तुमची सुद्धा KYC दुरुस्ती प्रक्रिया झाली आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण KYC दुरुस्ती प्रक्रिया झाली नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार सुद्धा करू शकता. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. निराधार योजनेचे पैसे देखील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत व आता लाडकी बहीण योजनेचे जे फेब्रुवारी महिन्याचा पेंडिंग हप्ता आहे ते नक्कीच जमा होण्यासाठी लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत. लाडक्या बहिणींनी विचार केलाच होता की एकत्रितपणे हे पैसे द्यावे, कारण गुढीपाडव्याच्या वेळेस सुद्धा एक चांगला मुहूर्त होता. आता रामनवमी सुद्धा आहे, मग लाडक्या बहिणींनो सुट्टी आहे आज, पण जे वितरण आहे ते नक्की 100% उद्यापासून होऊ शकतं. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे किती हप्ते जमा झाले नक्कीच सांगायचं आहे, कारण जे अधिवेशनात सुद्धा निर्णय देण्यात आले होते की पुढच्या जे काही 12 हप्ते आहेत त्याची सुद्धा पैशांची तरतूद करण्यात आली आहे व पुरवण्या मागण्या सुद्धा जे काही आहे ते देण्यात आल्या होत्या. पुरवण्या मागण्या सुद्धा मान्यता दिल्यामुळे नक्कीच पेंडिंग हप्त्याबाबत माननीय उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं होते की पेंडिंग हप्ते सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, पण त्याच्याबद्दल स्पष्टता झाली नाही. असं होऊ शकतं तर ज्या लाडक्या बहिणीची KYC दुरुस्ती प्रक्रिया झालेली आहे त्यांना एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हे पैसे मिळण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितलं जात आहे. तर लाडक्या बहिणींनो, पेंडिंग हप्ते मिळायला पाहिजे का नाही नक्कीच तुमचं मत काय असणार आहे सांगा, कारण या मागच्या वेळेस सुद्धा जून आणि जुलैमध्ये पेंडिंग हप्ता लाडक्या बहिणींना देण्यात आले नव्हते. खटाखट पैसे कट केले होते, कोणतंच तिथं जून जुलैमध्ये पैसे बंद केले व डायरेक्ट काय झालं होतं, ऑगस्टमध्ये पैसे सुरू केले होते. मग त्यावेळेस सुद्धा पैसे दिले नाहीत व त्यावेळेस लाडक्या बहिणींना अपात्र केल्यानंतर पुन्हा संधी देण्यात आली नाही. यावेळेस मात्र KYC दुरुस्तीच्या प्रक्रियेतून लाडक्या बहिणींसाठी संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर KYC प्रक्रिया करून घ्यायची आहे. 1500 रुपये हप्ता वितरण येत्या 27 तारखेपासून होण्याची दाट शक्यता आहे. 27 ते 31 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींनो GR आलेला आहे सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागाकडून. आता महिला व बालविकास विभागाकडून GR आल्यानंतर नक्कीच इथे सोशल मीडियाच्या माध्यमातून माननीय आदितीताई तटकरे अपडेट देतील व त्यानंतर पैशांचं वितरण सुद्धा सुरू होईल. पण याबाबत माननीय आदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी कोणतीही अपडेट दिली नाही. या 2 ते 3 महिन्यांमधून लाडक्या बहिणींना जे काही पैशांचे वितरण आहे ते खूपच कमी प्रमाणात होत आहे व खूपच उशिरा सुद्धा होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी सुद्धा नाराज आहेत व म्हणत आहेत की जर आपले उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री माननीय अजितदादा असते तर नक्कीच असं झालं नसतं, कारण माननीय अजितदादा होते त्यावेळेस नक्कीच पैशांचं वितरण वेळेवर होत होतं व प्रत्येक वेळेस महिला व बालविकास विभागाला जे काही अपडेट्स आहेत ते सुद्धा मिळत होते. लाडक्या बहिणींना अपडेट मिळत होते, लाडक्या बहिणींच्या प्रश्नावरती नक्कीच तोडगा मिळत होता. तुम्हाला काय वाटतं, नक्कीच तुमचे अभिप्राय आहे ते नक्कीच तुमची कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा पेजला व चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा. धन्यवाद.